नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो आणि मोठ्यांनो, सगळीकडे जागतिक मातृदिन उत्साहात साजरा होतोय. मग आपण हे सगळे मिळून तो साजरा करूया. सगळ्यात आधी आपल्या घरातील म्हणजे सगळ्यांच्या घरातील आईला आणि आजीला वंदन. चला, भागाला सुरुवात करत असतानाच डोक्याला थोडी चालनाही देऊया. तुम्हाला आठवणाऱ्या 5 महान मातांची नावं पटकन कॉमेंट्स मध्ये म्हणजे प्रतिक्रियेत लिहा बरं. मे महिन्याच्या सुट्टीत आपण गोष्टी ऐकतो, हो ना? तर आज काही खास गोष्टी सांगते ज्या आई विषयाच्या असतील. आता मी जी गोष्ट सांगणार आहे ना, ती पूर्वी पाठ्यपुस्तकात होती. सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य आत्रे यांनी लिहिलेली ही गोष्ट. मराठी भाषेतल्या सगळ्यात प्रसिद्ध शॉर्ट स्टोरीज म्हणजे लघुकथा यांच्यापैकी ही एक कथा. अनेकांना माहीत असेल, अनेकांची लाडकी असेल. ही छोटीशी गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे दिनूचं बिल. दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधी कधी त्यांच्या बरोबर दवाखान्यात जात असे. तेथे पुष्कळसे लोक येत. कोणी तपासून घेण्यासाठी येत, कोणी औषधं घेण्यासाठी येत. कोणी म्हणे, डॉक्टर माझं पोट दुखतंय, मला तपासा. तर कोणी म्हणे, डॉक्टर माझं बिल किती झालं ते सांगा. दिनू एका लहानशा खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे आणि ऐकत असे. दवाखान्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या, पण बिल म्हणजे काय हे त्याला अजून कळलं नव्हतं. दिनूने एकदा वडिलांना विचारलं, बाबा बिल म्हणजे काय हो? डॉक्टरांनी टेबलवरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. हे बघ, याला म्हणतात बिल, वाच. दिनू तो कागद वाचू लागला. त्यावर लिहिलं होतं, रोग्याला तपासण्याबद्दल 10 रुपये, 2दा घरी येण्याबद्दल 20 रुपये, 8 वेळा औषधांबद्दल 8 रुपये, एकूण 38 रुपये. दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता. तो एकदम मध्येच हसला. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक. काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला. घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्या आईच्या नावावर एक बिल तयार केलं. त्याच्यावर काय लिहिलं होतं, आज बागेतून फुले आणल्याबद्दल 50 पैसे, बाळाला 2 तास सांभाळल्याबद्दल 2 रुपये, शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल 1 रुपया आणि दुकानातून साखर आणल्याबद्दल 50 पैसे, एकूण 4 रुपये. ते बिल त्याने आपल्या आईच्या खोलीत नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी लवकर उठला. त्याच्या उशाशी 4 रुपये ठेवलेले होते. दिनूने ते उचलले. तेवढ्यात तेथे ठेवलेला एक कागद त्याला दिसला. त्यावर काहीतरी लिहिलेले होते. त्याने कागद उचलला व चटकन वाचला. आईने दिनूच्या नावावर एक बिल तयार केलं होतं. काय लिहिलं होतं आईने माहितीये? लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल काही नाही, 4दा आजारपणात दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल काही नाही, गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल काही नाही आणि वाचायला शिकवल्याबद्दल काही नाही, एकूण काही नाही. दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आलं. त्याचा गळा भरून आला. त्याच्या हातातला कागद गळून पडला. ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला. आईने दिनूला कुरवाळले आणि त्याचा मुका घेत ती म्हणाली, तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं दिनू. खरंच आई आपल्यासाठी किती काय काय करत असते. तिची नोकरी, व्यवसाय, घरातले व्याप, सण समारंभ सगळं ती पाहते. पण आपण तिला प्रेमाने थँक्यू तरी म्हणतो का? म्हणून या आठवड्यात आपण आईला एक छान शुभेच्छा पत्र लिहूया आणि तेही मराठीतून. त्यात तुम्हाला आईचे कोणत्या गोष्टीसाठी आभार मानावेसे वाटतात ते लिहा. कविता करावीशी वाटली तर कविता करा, चित्र काढावंसं वाटलं तर चित्र काढा. अगदी तुम्हाला सुचेल वाटेल ते काहीही करा आणि आम्हाला त्याचा फोटो गुगल फॉर्मवर अपलोड करून नक्की पाठवा आणि छान छान बक्षीसही मिळवा. आता अशीच आणखी एक लघुकथा सांगते. ही आहे स्वामी विवेकानंदांच्या लहानपणीची गोष्ट. विवेकानंदांचे आई बाबांनी ठेवलेले नाव होते नरेंद्र. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी आणि त्यांचे वडील विश्वनाथ दत्त. कलकत्ता हायकोर्टात मोठे वकील होते ते. त्यांना कोर्टात नेण्यासाठी त्यांच्या घरी रोज एक घोडागाडी येत असे. गाडीचा चालक छान लाल रंगाचा गणवेश घालून येई.
वकील साहेब गाडीत बसले की घोड्याचे लगाम हातात घेऊन घोड्यांना हलके चाबूक मारून तो सफाईदारपणे घोडागाडी चालवत असे. छोट्या नरेंद्रला हे दृश्य रोज पाहायला फार आवडत असे. एक दिवस स्वयंपाकघरात आईच्या मागे नरेंद्र फिरत असताना आईने त्याला विचारले, बाळा, तू मोठेपणी कोण होणार? तुझ्या बाबासारखा वकील होणार की डॉक्टर की आणखी कोणी? नरेंद्र थोडा विचारात पडला. आईला म्हणाला, मी घोडागाडीचा सारथी होणार, लाल कपडे घालणार, आपल्याकडे बाबांना न्यायला तो गाडीवाला येतो ना तसा होणार. आईच्या आजूबाजूला इतर बायका होत्या, त्या नरेंद्रला हसू लागल्या. म्हणाल्या, एवढ्या मोठ्या वकिलाचा मुलगा घोडे हाकणार? नरेंद्र बिचारा हिरमुसला. आईने त्याचा चेहरा पाहून काम थांबवले. आईने कणिक लागलेले हात धुतले. नरेंद्रला हाताशी धरून ती बैठकीच्या खोलीत आली. महाभारतातील युद्धाच्या वेळी अर्जुनाचा रथ चालवणाऱ्या कृष्णाचं चित्र तिथे लावलेलं होतं. रथाच्या 4 घोड्यांचे लगाम श्रीकृष्णाच्या हातात होते. ते चित्र नरेंद्रला दाखवून भुवनेश्वरी देवी म्हणाल्या, बाळा, सारथी होण्यात, घोडे हाकण्यात काही वाईट नाही, पण जर होणार असशील तर या श्रीकृष्णासारखा सारथी हो. सगळ्या जगाला मार्गदर्शन करणारा, साधू सज्जनांचं, धर्माचं रक्षण करणारा सारथी हो. पुढे खरंच स्वामी विवेकानंद तसेच सारथी झाले असं म्हणता येईल. पण त्या दिवशी आईने त्यांना एक महत्वाची गोष्ट शिकवली की कोणतेही काम चांगले, वाईट किंवा कमी प्रतीचे, उच्च प्रतीचे नसते. आपण ते किती उत्कृष्टपणे करतो ते महत्वाचे असते. आई आपल्याला किती सहजपणे शिकवत असते. आणि म्हणून आईविषयीची ही छोटीशी आणि सोपी कविता सुद्धा ना मला खूप आवडते. आणि ही लिहिली आहे ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी, बरं का. आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी. आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी, औषधावर दिलेली लिमलेटची गोळी. आई म्हणजे प्रसादाचा खडी साखर खडा, शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा. आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात आणि मेथकूट कालवलेला मऊ तूप भात. आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र, सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र. अगदी खरं आहे नाही? पण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. आई होण्यासाठी बाळाला जन्मच द्यावा लागतो असं नाही. म्हणजे रुग्ण सेवा करणारे डॉक्टर, नर्स, लोकांना भुकेला अन्न पाणी देणारे, कोणाचीही सेवा करणारे, हे सुद्धा आईचीच रूपं आहेत नाही का? मग ती स्त्री असोत किंवा पुरुष. आता आपण विठ्ठलाला नाही का विठू माऊली म्हणतो. म्हणून आजच्या भागाचा शेवट मंगेश पाडगावकरांच्या कवितेने करूया. या कवितेत पण त्यांनी आपल्याला असंच काहीतरी सांगितलंय. ऐका आणि तुम्हीच ठरवा. जिथे जिथे वृक्ष आहे तिथे आहे छाया, तिथे आहेस तू आई, जिथे आहे माया. चिवकाऊशी बोलत बाळा भरविला घास, चिवकाऊशी बोलत बाळा भरविला घास, येता अंधार भरून घरी दिवा लाविलास. निराशले मन लागे प्रकाशात न्हाया, तिथे आहेस तू आई, जिथे आहे माया. आजाराच्या पाठीवर फिरो कोणाचाही हात, आजाराच्या पाठीवर फिरो कोणाचाही हात, दुःखिताला दुर्बळाला मिळो कुणाचीही साथ. तूच आई करुणेच्या मंदिराचा पाया, तिथे आहेस तू आई, जिथे आहे माया. ठेच कान्हूला लागली, ठेच कान्हूला लागली, यशोदेच्या डोळा पाणी, राम ठुमकत चाले कौसल्येच्या गळा गाणी. देव झाला तान्हूला ग कुशीत तू घ्याया, तिथे आहेस तू आई, जिथे आहे माया, तिथे आहेस तू आई, जिथे आहे माया. पुन्हा एकदा जागतिक आई दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आईचा सन्मान करूया. तुम्ही आईला लिहिलेली शुभेच्छा पत्र आम्ही पाहायला अगदी उत्सुक आहोत आणि सगळ्यांना दाखवायलाही. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग हे सुद्धा प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि ही चित्र किंवा कविता किंवा शुभेच्छा पत्र कशी पाठवायची हे खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे नक्की पाठवा आणि छान छान बक्षिसं मिळवा. आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी काय करायचंय? मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी. तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.